शिवराय शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सोन्याचा दिवस. कारण शेतकरी मित्रांनो, आजच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. कारण शेतकरी मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता काय शेतकऱ्यांना सोबत मिळणार आहे का? आता त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत शेतकरी मित्रांनो. पहिला मुद्दा जर बघितला तर कोणत्या दिवशी हे शेतकऱ्यांना वितरण होणार, त्यानंतर पात्र लाभार्थी हे कोण असणार, आणि पहिल्या टप्प्यामध्ये जे 12 जिल्ह्यांची निवडक यादी आलेली आहे त्यामध्ये कोणते 12 जिल्हे असणार, आणि 4,000 रुपये एकत्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत का? म्हणजे नमो शेतकरीचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा शेतकऱ्यांना खरंच एकत्र मिळणार आहे का? तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी महत्त्वाचा मुद्दा बघूया की आपण पात्र लाभार्थी कोण आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे, ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे आणि ज्यांनी मागील हप्त्यांचा लाभ घेतला असे शेतकरी यासाठी पात्र असतात. आता सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की कोणत्या दिवशी शेतकऱ्यांना वितरण होणार. तर शेतकरी मित्र, बुधवारला 26 तारखेला सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता वर्ग केला जाणार. त्यांच्या खात्यावरती दुपारी 4 ते 4:30 किंवा 5च्या दरम्यान नमो शेतकरी महासन्मान निधीचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हा मिळणार का? तर शेतकरी मित्रांनो, हा हप्ता ट्रान्सफर होणार. आता सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की 4,000 काय एकत्र मिळणार? तर शेतकरी मित्रांनो, 4,000 रुपये एकत्र मिळणार नाही. फक्त तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार, आणि जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो ऑक्टोबर मध्ये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. आता यामध्ये 12 जिल्हे कोणते आहेत? तर शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा म्हणजे यवतमाळ, दुसरा वाशिम, तिसरा अकोला, चौथा बुलढाणा, त्यानंतर शेतकरी मित्रांनो हिंगोली, त्यानंतर 6वा जिल्हा अहिल्यानगर, 7वा पुणे, 8वा सातारा, 9वा कोल्हापूर, 10वा सोलापूर, त्यानंतर 11वा जिल्हा त्यामध्ये बीड, आणि 12वा शेवटचा जिल्हा म्हणजे लातूर. या 12 जिल्ह्यात नमो शेतकरीचा हप्ता ट्रान्सफर होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.